जय हिंद मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण 27 ते 28 जिल्ह्यांची माहिती पाहणार आहे की त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज केलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओला प्लीज स्किप करू नका। चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून जे समोरचे अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर आता आपण पाहूया की मुंबई कारागृहाला 73,967 प्लस अर्ज केलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरला आतापर्यंत 950 प्लस अर्ज केलेले आहेत। पुणे कारागृहाला आतापर्यंत 62,300 प्लस अर्ज केलेले आहेत। तर मुंबई कारागृह असो की मुंबई सिटी असो, तर याच्या फॉर्म मध्ये आता जेमतेम तर 2 दिवस बाकी आहेत। तर या 2 दिवसात आता याच्या भरपूर प्रमाणात अशी वाढ होणार आहे। त्यामुळे योग्य तो निर्णय घ्या। म्हणजे डेट तर वाढूनच जाईल, पण ज्यांचे चलन बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर चलन 2 दिवस बाकी आहे, त्यामुळे चलन पण लवकरात लवकर करून घ्या। तर छत्रपती संभाजीनगर शहरला आपण बघितलं की 4200 प्लस अर्ज केलेले आहेत, जे की फक्त त्यामध्ये 950 प्लस मुलींचे अर्ज केलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर असो की पिंपरी चिंचवड असो, तर या 2 ठिकाणी जेमतेम जागा बऱ्यापैकी आहे, पण या ठिकाणी अर्ज कमी गेलेले आहेत। तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। छत्रपती संभाजीनगर शहरला 4200 प्लस, तर 950 फक्त मुलींचे अर्ज केलेले आहेत। मुलींनी पण इथं लक्ष द्यायला पाहिजे। तर पुणे कारागृहाला आतापर्यंत 62,300 प्लस अर्ज केलेले आहेत। पुणे कारागृहाला 62,300। परभणीला बऱ्याचशा मुलांची कमेंट होती की परभणीला आतापर्यंत किती गेले, तर 3594 प्लस अर्ज केलेले आहेत तिथं परभणीला। तर यामध्ये भरपूर प्रमाणात अशी वाढ झालेली आहे, कारण की सेकंदात तासातच काय, तर सेकंदात आपल्याला यामध्ये वाढ होताना दिसत आहे। तर परभणीला आतापर्यंत 3594 प्लस अर्ज केलेले आहेत। मुंबई जीआरपीला आतापर्यंत 15,000 प्लस अर्ज केलेले आहेत। मुंबई जीआरपी मुंबई शहरनं ठेवता मुंबई जीआरपी नवी मुंबई याकडे पण मुलांचं बऱ्याचशा प्रमाणात असं टार्गेट आहे। त्यामुळे मुंबई जीआरपीला 15,000 प्लस अर्ज केलेले आहेत। धाराशिव ड्रायव्हरला आतापर्यंत 65,000 प्लस अर्ज केलेले आहेत। धाराशिव ड्रायव्हरला मीरा भाईंदर, बऱ्याचशा मुलांची कमेंट होती की मीरा भाईंदरला पण पिंपरी चिंचवड असो, छत्रपती संभाजीनगर सिटी असो की मीरा भाईंदर असो, या तिन्ही ठिकाणी जागांच्या मानाने आणि कॉम्पिटिशनच्या मानाने बऱ्याचशा कमी प्रमाणात अर्ज केलेले आहेत। या जिल्ह्यांचा पण आपण विचार करायला पाहिजे। तर मीरा भाईंदरला 24,000 प्लस अर्ज केलेले आहेत, 24,400 प्लस अर्ज केलेले आहेत। तर यामध्ये आता वाढ झालेलीच असेल, कारण की मीरा भाईंदरचा एक प्रकारचा बाऊस मुलांच्या मनात आहे की तिथं पेपर कठीण निघतो, पण आयुक्त सध्याचे बदललेले आहेत, यामुळे पेपरमध्ये तर बदलाव होणार आहे 100%च आहे। तर एसआरपीएफ गट क्रमांक 15 गोंदियाला आतापर्यंत 23,100 प्लस अर्ज केलेले आहेत। तर हे आपण बघायला पाहिजे या गटांकडे पण। हिंगोली ड्रायव्हरला आतापर्यंत 7,500 प्लस अर्ज केलेले आहेत। पुणे सिटीला आतापर्यंत 50,000 प्लस अर्ज केलेले आहेत। पुणे सिटीला, जे की पुणे सिटीलाही जेमतेम आता जागा तर भरपूर आहेत, 1733 इतक्या आपल्या पुणे सिटीला जागा आहेत, पण त्या मानाने तिथं मुंबईच्या मानाने मुंबईला तर आता आपण बघितलं की मुंबईला आता जेमतेम एक वेळेस मी तुम्हाला मुंबईला सांगून देतो। मुंबई सिटीला आतापर्यंत 1,60,000चा आकडा पार झालेला आहे। त्यामुळे आता पुणे सिटीचं जेमतेम आता मुंबई सिटीच्या खालोखाल मुंबई सिटीला जर 2359 इतक्या जागा आहेत, तर आपल्याला माहितीच आहे की पुणे सिटीला 1733 इतक्या जागा आहेत। तर त्याच्या खालोखालच इतक्याही जागांचा इतकाही डिफरन्स नाही। त्यामुळे पुणे सिटीला जेमतेम कमी प्रमाणात फॉर्म आलेले 50,000 प्लस अर्ज केले, जे की यामध्ये आता 2 दिवसात तर भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे। आणि मुलींचे अर्ज यामध्ये 9,200 प्लस अर्ज केलेले आहेत। एसआरपीएफ गट क्रमांक 1 पुणेला आतापर्यंत 11,500 प्लस अर्ज केलेले आहेत। आतापर्यंत इथं आता म्हणजे पुणे एसआरपीएफचा गट क्रमांक 1चा 11,500 प्लस अर्ज केलेला। आतापर्यंत इथं बऱ्याचशा प्रमाणात कमी अर्ज आलेले होते, पण आता लवकरात लवकर यामध्ये भरपूर प्रमाणात अशी वाढ झालेली आहे। पुणे एसआरपीएफ गट क्रमांक 1ला 11,500 प्लस अर्ज केलेले। एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला आतापर्यंत 51,000 प्लस अर्ज केलेले। वरणगावला सर्वात जास्त कॉम्पिटिशन आपल्याला इथं दिसतेच, कारण की वरणगावला सुरुवातीपासूनच जेमतेम वरणगावला बऱ्याचशा प्रमाणात असे अर्ज मुलं टाकत आहेत। पुढचे जिल्हे बघू आपण आता। वर्ध्याला आतापर्यंत वर्धा पण बऱ्याचशा मुलांची कमेंट होती, बऱ्याचशा मुलं आपण कमेंटच्या पण बऱ्याचशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश केला, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका। इतर मित्रांना पण शेअर करा। चॅनलला जर नवीन जर असेल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या, कारण की समोर आपण बऱ्याचशा अपडेट्स या चॅनल मार्फत आपण पाहणार आहे आणि त्या अचूक अपडेट्स आपण या चॅनल मार्फत पाहणार आहे, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर वर्ध्याला आतापर्यंत 4500 प्लस अर्ज केलेले आहेत। भंडाऱ्याला आतापर्यंत 3,000 प्लस अर्ज केलेले आहेत। आणि एक सांगायचं आहे मला, तर बॅट्समॅनचा ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनी व्यवस्थित जिल्हा योग्य, बॅट्समॅनचा अर्ज नाही तर बॅट्समॅनच्या जागा जिथं ज्या जिल्ह्यात आहेत त्या तिथल्या मुलांनी जिथं अर्ज केले, म्हणजे आता कुठं आता पुणे सिटी असो की इतर कोणत्याही ठिकाणी असो, तर तिथंच आपण जर अर्ज केलेला असेल तर तिथल्या जागा ह्या कशा देता येईल
हे सांगता येणार नाही। त्यामुळे आपल्या कॅटेगरीच्या जागांचा म्हणजे आता 3 कॅटेगरीला जर 3 जागा आहे तर त्या तिन्हीच्या तिन्ही आपल्याच आहे या गॅरंटी सांगता येत नाही। त्यामुळे व्यवस्थित असा जिल्हा निवडा, पूर्णच्या पूर्ण गोष्टींचा विचार करून, आपल्या बॅट्समॅनचा पण विचार करून, बॅट्समॅनच्या कुठं जागा आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी तर त्यांचा पण। तर आपण बघितलं की भंडाऱ्याला आतापर्यंत 3000 प्लस अर्ज गेलेले आहेत। वाशिम ड्रायव्हर, बऱ्याचशा मुलांची कमेंट होती, वाशिम ड्रायव्हरला आतापर्यंत 3400 प्लस अर्ज गेलेले आहेत। नागपूर कारागृहाला आतापर्यंत 50,000चा आकडा पार झालेला आहे नागपूर कारागृहाचा। नांदेडला आतापर्यंत 8000 प्लस अर्ज गेलेले आहेत नांदेडला। नागपूर कारागृहाला आपण बघितलं की 50,000चा आकडा पार झालेला आहे, जे की मुंबईला बऱ्याचशा प्रमाणात आता सुरुवातीला नागपूर कारागृहाला बऱ्याचशा मुलांचे भरपूर प्रमाणात म्हणजे सुरुवात तर इथूनच झाली की नागपूर कारागृह डायरेक्ट कारागृहाचेच फॉर्म आतापर्यंत मुलं भरत होते। तर नागपूर कारागृहाला 50,000 प्लस अर्ज, तर मुंबई कारागृहाला 73,000 म्हणजे 74,000 तर इथं प्लसच झाले, 73,967 प्लस अर्ज गेले। तर आता आपण बघूया एसआरपीएफ गट क्रमांक 7 ला आतापर्यंत 29,000 प्लस अर्ज गेलेले आहेत। एसआरपीएफ गट क्रमांक 7 असो, एसआरपीएफ गट क्रमांक 5 असो, एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव असो, इथं बऱ्याचशा प्रमाणात एसआरपीएफच्या गटांमध्ये आपल्याला कॉम्पिटिशन दिसत आहे। मुंबई सिटीला आतापर्यंत आपण बघितलंच की 1,60,000चा आकडा पार झालेला, जे की आता तर रात्र आहे। आता या रात्रीमध्ये आणखी यामध्ये भरपूर प्रमाणात अशी भर पडणार आहे। त्यामुळे जशा जशा अपडेट्स भेटतील, जशा आपल्या आता म्हणजे कुठं किती अर्ज गेलेले आहेत, जशा अपडेट्स भेटतील तसे आपण व्हिडिओ टाकणार आहे, जे की तुम्हाला योग्य ती दिशा समजेल। आता आपल्याला किती मुलांना सामोरं जायचं आहे हे आपल्याला या म्हणजे जागांच्या हिशोबावरून आता आपल्याला समजेल की एका जागेसाठी तिथे किती मुलं गेलेले आहेत। आता तर 2च दिवस बाकी आहेत, चलन पण लवकरात लवकर करून घ्या। आता तारीख वाढूनच जाईल, काही त्यात काही शंका नाही। म्हणजे 99% तर आहे चान्सेस की आपली डेट ही वाढून मिळणारच आहे, पण त्या भरोशावर बसू नका। आपल्याला नंतरही सर्व चेक करून आपण फॉर्म हा डिलीट करू शकतो। आता डिलीट जरी करायचा असला तरी आपल्याला आधी पेमेंट तर करावंच लागते, चलन करावं लागते। तर त्यामुळे चलन लवकरात लवकर करून घ्या। या 30 तारखेच्या आताच चलन वगैरे सर्वच्या सर्व टकाटक म्हणजे एसआरपीएफचा असो, बॅट्समॅनचा असो, जिल्हा पोलीसचा असो की चालकचा असो, सर्व अर्ज भरून घ्या, त्यांचं पेमेंट पण करून घ्या 30 तारखेच्या आतमध्येच। आणि नंतर डेट वाढेल की नाही वाढेल तो नंतरचा विषय। सोबतच जसजशा अपडेट आपल्याला भेटत जातील, आता यामध्ये आपण बऱ्याचशा प्रमाणात कमेंट्स मधले जिल्हे ऍड केले, बऱ्याचशा प्रमाणात असे भरपूर जिल्ह्यांचा यामध्ये आपण समावेश केला। नंतरही आपण नंतर आता समजा आपण या जसे जिल्ह्यांची माहिती मिळेल तसतसे आपण या चॅनल मार्फत आपण व्हिडिओ टाकणारच आहे। आणखी बघू आपण, तर बस आणखी व्हिडिओ टाकणारच आहे, त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। जय हिंद।